नमस्कार, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सुरतची फेमस कोल्ड कोकोची रेसिपी बघणार आहोत। परफेक्ट मेजरमेंट घेऊन आज आपण इथे कोल्ड कोको बनवली आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपी बघूयात। तर एका पॅनमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून साखर घ्यायची आहे, 2 टेबलस्पून कोको पावडर घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। तुमच्याकडे ड्रिंकिंग कोको पावडर असेल तर ती 2 टेबलस्पून तुम्ही यावेळी यामध्ये टाकू शकतात। यामध्ये आता मी अर्धा लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध टाकून घेतलं आहे आणि यातल्या सर्व गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। तर यातल्या मी सर्व गिठोळ्या मोडून घेते। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा, अशा प्रकारे गिठोळ्या मोडल्या की गॅसवर हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर सतत हे आपल्याला असं हलवत शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त शिजवण्याची याला गरज नाही आहे। यामध्ये कॉर्नफ्लोअर असल्यामुळे ते तळाला जाऊन बसतं आणि ते खाली लागलं की मग हे आपल्या कोको पावडरची चव बदलते, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे। एकदा उकळी आली की 2 मिनिटासाठी पुढील 2 मिनिटासाठी पुन्हा उकळून घ्यायचं। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि यामध्ये 50 ग्रॅम डार्क चॉकलेट टाकून घेतलं आहे। हे दूध गरम असल्यामुळे यामध्ये हे डार्क चॉकलेट लगेचच मेल्ट होतं, किंवा तुम्ही यामध्ये 25 ग्रॅम व्हाईट चॉकलेट आणि 25 ग्रॅम डार्क चॉकलेट टाकू शकता। तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन करू शकतात। हे बघा, दूध गरम असल्यामुळे यातलं ते चॉकलेट लगेचच मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरवर गार झालं की 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये पूर्णपणे गार करायला ठेवायचं आहे, कारण आपण हे सर्व करताना बिलकुल बर्फाचा वापर करणार नाही आहे। बर्फ जर तुम्ही यामध्ये टाकलं की हे पातळ होतं आणि पाहिजे तसं चवीला छान लागत नाही आणि थंड झाल्यावर अजूनच हे थोडंसं थिक होतं। आता आपण ग्लास डेकोरेटिव्ह करून घेणार आहोत। तर मी एका डिशमध्ये चॉकलेट सॉस टाकून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला असे ग्लासचे जे रिंग्स असतात पुढच्या त्या घोळवून घ्यायच्या आहे। तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे ग्लास डेकोरेटिव्ह करून घेऊ शकतात। तर मी चॉकलेट सॉस सर्वीकडे असा तो स्प्रेड करून घेणार आहे ग्लासामध्ये आणि हे ग्लास आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात। आता मी 2 तासानंतर हे कोल्ड कोको बाहेर काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता तशी साय वरती आली आहे, त्यामुळे आपण हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत। तुमच्याकडे हँड मिक्सी असेल तर त्यावर तुम्ही एकदा हे हँड मिक्सीने फिरवून घेऊ शकतात। तर इथे परफेक्ट असं आपलं कोल्ड कोको रेडी झालं आहे। वरतून खूप सारं चॉकलेट करून आपल्याला ते सर्व करायचं आहे। तुम्ही डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट जे तुम्हाला आवडेल ते वरतून तुम्ही या सजावटीला टाकू शकतात। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।